पुण्यामधल्या अपघाताचं प्रकरण आता ताजं असतानाच 15 वर्षाच्या एका मुलानं टँकर चालवत अनेक जणांना चिरडले आणि अनेकांना या अपघातामध्ये गंभीररित्या जखमी सुद्धा केले आहे। पुण्यामध्ये पुन्हा अल्पवयीन मुलाकडून अपघात घडलाय। अवघ्या 15 वर्षाच्या मुलानं टँकर चालवत अनेकांना धडक दिली आहे। पुण्यातल्या कल्याणीनगर येथे अल्पवयीन मुलानं दारूच्या नशेत दोघांना चिरडल्याच्या घटनेवरून सुरू असलेला गदारोळ अद्यापही शमलेला नाही। या भीषण अपघाताच्या स्मृती ताज्या असतानाच पुण्यात पुन्हा एकदा अपघात घडलाय। त्यासाठी एक अल्पवयीन मुलगा जबाबदार आहे। सकाळी व्यायामासाठी बाहेर पडलेल्या मुलांना टँकरनं चिरडलं। पुण्यातल्या कल्याणीनगर येथे अल्पवयीन मुलानं दारूच्या नशेत दोघांना चिरडल्याच्या घटनेवरून सुरू असलेला गदारोळ अद्यापही शमलेला नाही। या भीषण अपघाताच्या स्मृती ताज्या असतानाच पुण्यात पुन्हा एकदा एक असाच अपघात घडला असून त्यासाठी पुन्हा एक अल्पवयीन मुलगा जबाबदार आहे। सकाळी व्यायामासाठी बाहेर पडलेल्या मुलाला या टँकरनं चिरडलं। पुण्यातल्या वानवडी येथे हा भीषण अपघात झालाय। धक्कादायक गोष्ट म्हणजे हे टँकर अवघा 15 वर्षाचा मुलगा चालवत असल्याची माहिती समोर आली आहे। या घटनेत काही मुलं जखमी झाली आहेत। एक दुचाकीवरील महिला सुद्धा जखमी झाली आहे। शनिवारी सकाळी 6:30च्या सुमारास हा अपघात घडलाय। या अपघातानंतर संतप्त नागरिकांनी हा टँकर अडवून धरला आणि चालकाला पकडून ठेवलं। अतिशय अवजड असणारा हा टँकर अवघ्या 15 वर्षाच्या मुलाच्या ताब्यात देण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आल्यानं खळबळ माजली आहे। नागरिकांनी या अल्पवयीन मुलाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं। सैफ पठाण असं या टँकर चालकाचं नाव, तो अवघ्या 15 वर्षांचा आहे। त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आणि अधिक तपासही सुरू आहे। या टँकरचा मूळ मालक महेंद्र बोराटे याला देखील पोलीस चौकशीसाठी बोलावलं जाणार आहे। या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून या संदर्भातचा महत्त्वपूर्ण पुढचा तपासही सुरू करण्यात आलाय।